आता मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 न्यूज। मुंबईतील वॉटर टँकर चालक मालक संघटनेचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावरती जाण्याचा निर्णय। केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावरती जाण्याचा निर्णय। उद्यापासून मुंबईतील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालय, रेल्वे सेवा आणि इतर सेवांना फटका बसण्याची शक्यता। मुंबईमध्ये बंदी असताना गुटखा पान मसाल्याची सर्रास विक्री। गुटखा पान मसाल्याची विक्री करणाऱ्यांना एफडीएचा दणका। 5 दिवसात एफडीएची 195 ठिकाणी कारवाई। 192 आरोपींना बेड्या। मुंबईमध्ये 83% घरामध्ये सौर ऊर्जा वापरामुळे वीज बिलात मोठी घट। पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे 83% ग्राहकांच्या मासिक वीज बिलामध्ये 50%पेक्षा जास्त बचत। टाटा पॉवरची माहिती। खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे पुणेकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार। उद्या किंवा परवा पाणी टंचाईबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। पुण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। पुढील 4 दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता। पिंपरी चिंचवड पालिकेनं मोठ्या गाजावाजा करून उभारलेल्या एअर प्युरिफिकेशन यंत्रणा धुळखात पडल्याचं चित्र। यंत्रणा उभारण्यासाठी 32,75,00,000 रुपयांचा खर्च। वायू प्रदूषण कमी न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी। हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनासाठी जून अखेरचा नवा मुहूर्त। मेट्रो सुरू होण्यात दिरंगाईमुळे आयटी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त। मेट्रो प्रकल्पातील अनेक महत्त्वाची कामं अद्याप अपूर्णच। बेघर नागरिकांवरती महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। उड्डाणपूल आणि इतर फुटपाथवरती मोठ्या प्रमाणात अनेक बेघर नागरिकांचं वास्तव्य। त्याला निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केलं। पुण्याच्या दौंडमध्ये अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टर स्वाती लवंगारे आणि डॉक्टर तुकाराम मोटे विरोधात गुन्हा दाखल। डॉक्टर स्वाती लवंगारेनं स्त्रीरोग तज्ज्ञ नसताना सुद्धा अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप।